नमस्कार, मी श्रोती राहुल TV9 विशेष मध्ये आपलं स्वागत करते। अभिनेता आणि व्याख्याता अशी ओळख असणाऱ्या राहुल सोलापूरकरनं इतिहासात एक नवा जावई शोध लावलाय। त्याच्या विधानानंतर महाराष्ट्रात तीव्र संतापही व्यक्त होतोय, कारण सोलापूरकरनं आजवरच्या इतिहासकारांवरच नाही तर शिवकाळातील संदर्भच खोटे ठरवण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे सरकार यावर काय करतंय हे पाहणं महत्त्वाचं असेल। महाराज आग्र्याहून सुटले, मिठाईचे पेटरे काही नव्हते, चक्क लाच देऊन आलेत महाराज। काय बोलतोय तो राहुल? काय अक्कल बिक्कल आहे का त्याला? आणि याने महाराष्ट्राची माफी मागावी, नाही तर पकडून माफी मागायला लावू। अगदी औरंगजेबाच्या वजीराला आणि त्याच्या बायकोला सुद्धा लाच दिलेली आहे महाराजांनी। चुकून मी कुठल्या गल्लीत हिंडू नको, रस्त्यावर त्याला लांब राहिलं, तुला दिसतं तिथं डॉक्टर आम्ही पुण्यात जिथं घावल तिथं त्याचा टाळू आम्ही सडकणार। मोहीन खान नाव आहे बहुतेक त्याचं, त्याच्याकडनं अधिकृत शिक्क्याचे परवाने घेऊन सगळे बाहेर पडले। असल्याचे थोबडं फोडणं गरजेचं आहे। मूर्खाची एक पैदास झालेली पिलावळ ही असली अशा विकृत मनोवृत्ती ठेचून काढणं आवश्यक आहे। अशा प्रकारे कोणी उपटसुंब उठतो आणि आपण टकलू हैवान कसे होतो ते सिद्ध करतो। आपल्या अकलेचे तारे तोडून जगातील सर्वात मोठी सुटका या नटानं एक कथा ठरवली आहे। आग्र्यामधून निष्ठून ज्या शिवाजी राजांनी आलमगीर औरंगजेबाच्या अब्रूचे जगभर थिंडवडे काढले, त्यात सुटकेला अभिनेता कम व्याख्याता असलेला राहुल सोलापूरकर एक कथा म्हणतोय। महाराज आग्र्याहून सुटले, मिठाईचे पेटरे काही नव्हते, चक्क लाच देऊन आलेत महाराज, आणि त्यासाठी किती हुंडा वटवलाय याचे सुद्धा पुरावे आहेत। अगदी औरंगजेबाच्या वजीराला आणि त्याच्या बायकोला सुद्धा लाच दिलेली आहे महाराजांनी। आणि मोहसिन खान नाव आहे बहुतेक त्याचं, त्याच्याकडनं अधिकृत शिक्क्याचे परवाने घेऊन सगळे बाहेर पडले। काय बोलतोय तो राहुल? काय अक्कल बिक्कल आहे का त्याला? महाराजांची तिंगळ टवाळी, महाराजांची उंची कमी करण्याचं काम महाराष्ट्रातले विशिष्ट लोक करत असतात। त्याच्यातलाच हा राहुल सोलापूरकर आहे। आणि याने महाराष्ट्राची माफी मागावी, नाही तर पकडून माफी मागायला लावू। अशा विकृत मनोवृत्ती म्हणतोय मी, व्यक्ती नाही म्हणत, मी मनोवृत्ती म्हणतोय, ठेचून काढणं आवश्यक आहे। छत्रपती शिवरायांच्या बद्दल असं बोलणं महाराष्ट्र काय संबंध देशातला शिवप्रेमी नागरिक कदापि सहन करणार नाही। आग्र्यातून सुटकेसाठी शिवाजी राजांनी औरंगजेबाची बायको आणि त्याच्या वजीराला लाच दिल्याचा जावई शोध सोलापूरकरनं लावलाय। म्हणजे ज्या मोगल काळात स्त्रियांचा चेहराही दिसणं दुरापस्त होतं, दरबारी राजकारणापासून ज्या कोसो दूर होत्या, तिथं औरंगजेबाच्या बायकोनं लाच घेतल्याचा नवा इतिहास सोलापूरकर सांगतोय। ज्या स्त्रीचा नवरा दख्खन आणि इतर काही भाग वगळता जवळपास साऱ्या देशाचा बादशाह होता, त्या औरंगजेबाच्या पत्नीला नेमकी कशासाठी लाच हवी होती हे काही सोलापूरकरनं सांगितलेलं नाही। ज्या औरंगजेबानं आपला सख्खा बाप आणि बादशाह राहिलेला शहाजहानलाच त्याच्या आग्र्याच्या किल्ल्यावर 8 वर्ष कैद केलं होतं, तो कसा काय लाच देऊन सुटू शकला नाही याचं उत्तर सोलापूरकडे नाहीये। सोलापूरकर ज्या मोहसिन किंवा मोहीन खानचं नाव घेतोय, त्या नावाचं पात्र नेमक्या कोणत्या इतिहासाच्या पानावर आहे याचाही प्रश्न अनेक इतिहासकारांना पडलाय। साम्राज्यवादी औरंगजेब कोणत्या थराला जातो हे त्याच्या वजीरापासून साऱ्या मोगलांना माहीत होतं, कारण औरंगजेबानं जन्मदात्या बापाला तुरुंगात सडवून मारला आणि सख्ख्या भावालाही बेहाल करून ठार केलं। त्याचा वजीरच फितूर होता, तर मग त्या पुढचीही अनेक वर्ष तो राज्य कसा काय करू शकला यावर सोलापूरकर गप्प आहेत। राहुल्या, तू कुठेही भेट, तुझ्या तोंडाला काळं पातल्याशिवाय मराठा सेवक गप्प बसणार नाही। कुठला कोण राहुल सोलापूरकर? अर्धंड बिनडोक माणूस आणि छत्रपती बद्दल अपमान करतो। पुण्यात जिथं घावल तिथं त्याचा टाळू आम्ही सडकणार। शासनाने यात लक्ष घालावं। चुकून मी कुठल्या गल्लीत हिंडू नको, रस्त्यावर त्याला लांब राहिलं, तुला दिसतं तिथं डॉक्टर आम्ही त्याचं सदस्यत्व रद्द करावं। दरवेळी या भांडारकर इन्स्टिट्यूट मधनच कसं काय महाराजांविषयी कायम बोललं जातं बाहेर, तर हे कुठंतरी मला असं वाटतं की ठरवून काहीतरी चाललेलं आहे। तो दीड दमडीचा राहुल सोलापूरकर, RSSचा दलाल, खोटा इतिहास आजपर्यंत ह्या लोकांनी सांगितला, मांडला, लिहिला, आता सहन करायचं नाही। यांची फार मोठी फलटण आहे, ही सगळी गारद करण्याचं काम आपल्याला करावं लागेल। लवकर अशा हरामखोर माणसावरती देशद्रोहाचा आणि महाराष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा। जय भीम, जय भारत। लाच देण्यासाठी सोलापूरकर जो हुंडा वटवणं शब्द वापरतोय तो म्हणजे काय ते समजून घेऊया। 16व्या शतकात एका साम्राज्यातून दुसऱ्या साम्राज्यात गेल्यावर चलनाची देवाणघेवाण व्हायची, म्हणजे आजच्या भाषेत रुपये देऊन डॉलर घेणं, त्यालाच हुंडा वटवणं म्हणायचे।
हे चलन महाराजांनी पेटाऱ्यांमधून मिठाई पाठवण्यासाठी स्वतःसह सहकाऱ्यांच्या देखभालीसाठी वटवली होती, ज्याचे अनेक संदर्भ इतिहासात उपलब्ध आहेत. मात्र सोलापूरकरनं हुंडा लाच देण्यासाठी वटवला गेल्याचा शोध लावलाय. वजीराला आणि त्याच्या बायकोला सुद्धा लाच दिलेली आहे महाराजांनी. आणि मोहसिन खान का मोहीन खान नाव आहे बहुतेक त्याचं, त्याच्याकडनं अधिकृत शिक्क्याचे परवाने घेऊन सगळे बाहेर पडले. स्वामी परमानंद 5 हत्ती घेऊन शेवटचे गेले, त्याच्या परवान्याची खूण सुद्धा आहे अजूनही. गोष्टी रूपात करताना मग ते जरा लोकांना रंजक करून सांगायला लागतं. आता नवीनच सरदार त्यांनी पैदा केला असेल सोलापूरकरांनी, तर त्याला आपण काय करणार? इतक्या महान संशोधकांनी इतकी वर्षामध्ये पुरावे स्वतःकडे कशासाठी ठेवले हे आपल्याला समजलं पाहिजे, त्यांनी बाहेर आणले पाहिजेत. ते त्यांचा तो एक पराक्रम आहे, त्या पराक्रमाला लाच देऊन सुटले असं का म्हटलं जातं? आणि अचानकच कुठनं त्यांच्या डोक्यातनं आलं आणि नवीन कुठला इतिहास त्यांनी वाचलाय हे जरा महाराष्ट्रानं आणि सरकारनं सुद्धा त्यांना विचारलं पाहिजे. मुळात राहुल सोलापूरकर सारखे जे माणसं आहेत, राहुल सोलापूरकर, शरद पोंक्षे किंवा आणि हे निखळ कलाकार नाही आहेत. या सगळ्यांचा एक प्रयत्न वारंवार चाललेला असतो की या मातीतले आमचे जे आदर्श आहेत, तथागत गौतम बुद्ध, चार्वाक, बसवेश्वर, महात्मा गांधी, क्रांतिबा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, विश्वरत्न बाबासाहेब, हे सगळे आयकॉनच मुळात त्यांना अमान्य आहेत. त्यामुळे हे सगळे आयकॉन मोडीत काढायचे आणि त्यांना हवे असलेले नवे आयकॉन हेडगेवार, गोळवलकर, श्यामाप्रसाद मुखर्जी, या सगळ्या लोकांना त्यांना स्थापित करायचे. ते ठरवून प्रिप्लान एक एक गोष्ट जाणीवपूर्वक झिरपवत ठेवली पाहिजे, त्याच्यावर वादंग झाला पाहिजे आणि वादातनं तरी किमान त्याच्यावर प्रश्नचिन्ह तरी निर्माण आपण करू शकू का, यासाठी त्यांना ठरवून दिलेला अजेंडा ते राबवतात. अशा लोकांवर कारवाई होत नाही किंवा अशा लोकांना फार सॉफ्ट कॉर्नरने बघितलं जातं, हे आम्ही कशाचं द्योतक समजावं? सोलापूरकरकडे नेमके पुरावे काय आहेत यासाठी आम्ही 3 वेळा संपर्क केला. मला हा वाद वाढवायचा नाही इतकंच उत्तर 3ही वेळा सोलापूरकरनं दिलं. तोंडी आलं ते बरळून सोलापूरकर मौन असला तरी मात्र विविध भागांसह सोशल मीडियातही तीव्र पडसाद उमटलेले आहेत. काय या लोकांना वेळ लागलाय का काय लागलं? हे कोण? अरे औरंगजेबाकडे सगळ्या अख्ख्या देशाचं राज्य होतं, त्याला कोण काय लाच देऊ शकतो? छत्रपती शिवाजी महाराज हे आग्र्याच्या तुरुंगातून मोठ्या सफाईनं सुटले, त्याचाच तो भाग आहे, त्यांच्या हुशारीचा भाग आहे, त्याच्या रणनीतीचा भाग आहे. यांना असले कलाकार किंवा असले अभिनेते म्हणायलाच नाही पाहिजे, कारण ही मूर्खाची एक पैदास झालेली पिलावळ ही असली की जी छत्रपती शिवरायांवरती सुद्धा त्यांच्या मोहिमांवरती सुद्धा संशय घेते. म्हणजे ही लाजिरवाणी बाब आहे. असल्याचे थोबडं फोडणं गरजेचं आहे. आता इथून पुढच्या काळात आम्हीच आता ही मोहीम हातात घेणार की महापुरुषाला कोणी बोलला की हाणायचा डायरेक्ट, त्या हाताने सोडायचं. शिवरायाचा जो आमच्या सर्व आदर्श आहे, प्रेरणा आहे, याबद्दल असे वक्तव्य करत असेल तर महाराष्ट्र अशा लोकांना सोडणार नाही. त्यामुळे अशा इतिहासावर बोलणे हे काही योग्य नाही असं मला वाटतं. याआधी सोलापूरकरनं अनेकदा चमत्कारिक दावे केले आहेत. कोरोना वेळचा थाळीनाद हा डॉक्टर्स किंवा कोरोना योद्ध्यांसाठी नव्हे तर अयोध्येतील रामाची मूर्ती स्थायी मंदिरात नेण्यासाठी होता असं सोलापूरकरनं सांगितलं होतं. यानंतरच्या फॅक्ट चेकमध्ये सोलापूरकरनं सांगितलेलं तथ्यांसहित साऱ्या तारखाही खोट्या निघाल्या. मागच्या काही काळापासून मोठमोठ्या पदावर बसलेले महंत असोत किंवा खासदार असोत किंवा मग सोलापूरकर सारखे अभिनेते कम व्याख्याते वारंवार इतिहासाबद्दल खोडसाळ विधानं करून महापुरुषांची उंची कमी करण्याचा प्रयत्न करतायत. या केलेल्या विधानांचे पुरावे काय, त्याचे संदर्भ काय, यावर नंतर ते मौन राहिलेले आहेत. त्यामुळे समाजमन खराब करणाऱ्या अशा लोकांवर सरकार कारवाई करणार की नाही हा देखील प्रश्न आहे. योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.